नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बीड हादरलं. धारूरमध्ये पोलिसांवर भीषण दगडफेक. पोलीस उपनिरीक्षक भवर जखमी. मध्यरात्री पेट्रोलिंग दरम्यान कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस पथकावर मध्यधुंद टोळक्याचा हल्ला. पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद हालचाली पोलिसांकडून थांबवण्याचा प्रयत्न. संतप्त झालेल्या टोळक्याने पोलिसांवरच दगडफेक केली. बीड जिल्ह्यातील धारूर येथे गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपींनी भीषण दगडफेक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक भवर हे जखमी झाले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. मध्यरात्री पेट्रोलिंग दरम्यान कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस पथकावर मध्यधुंद टोळक्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर थोडक्यात बचावले. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर हे आपल्या पथकासह रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना त्यांना हॉटेल सुरू असल्याचं दिसलं. पेट्रोलिंग दरम्यान संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर पोलिसांनी संबंधितांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेल्या टोळक्याने पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. आम्हाला कोणी काही करू शकत नाही अशी उघड दादागिरी करत आरोपींनी पोलिसांना लक्ष्य केल्याचं समोर आलं आहे. राहुल हजारी या आरोपीने पोलिसांची हुज्जत करत धक्काबुक्की केली आणि गळा पकडला.